मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। बाबा बाबा गर्दी खूप लांबपर्यंत आहे आणि लोक वैतागले. बरं, पोलीस सरकारचंच ऐकणार, जनतेचं पण ऐकणार. तुमची मुलं घरात रडू द्या किंवा आईवडील ज्येष्ठ असतील तर ते घरातच कोंडून राहू द्या, आम्हाला काहीच वाटत नाही. या महिलेचा संताप आपण पाहताय की मंत्र्याला शटअप म्हणते, गेट आउट फ्रॉम हिअर म्हणते, इथून तुम्ही निघून जा, तुम्ही जास्त बोलायचं नाही. तुम्ही जी काही ट्रॅफिक जाम केली त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाचं किंवा लोकांचं जनजीवन प्रचंड अवघड झालंय. You not understand? Did you not understand? अरे जाइए. No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. आंदोलन करताय, मोर्चा काढताय, सगळं ठीक आहे, परंतु लोकांना त्रास देऊन कशासाठी? सर्वसामान्य लोक जर तात्कळली, त्यांना जर विनाकारण त्रास होत असेल तर ते चिडणारच. हे पहा, म्हणजे या मोर्चात महिला दिसत आहेत, मोर्चा काढलाय आणि इकडं ट्रॅफिकमध्ये पण महिला दिसत आहेत. कोणाचं भलं कोण करणार? फक्त पक्षाचं राजकारण दाखवायचं, बाकी काही नाही. नारी शक्ती विधेयक हे संसदेत आपल्या देशाच्या पार्लमेंटमध्ये मंजूर झालं नाही म्हणून राज्यातल्या एका पक्षाच्या महिला संतापल्या. अर्थात भारतीय जनता पार्टीचे लोक, मग महिला असतील, पुरुष असतील, मंत्री असतील किंवा सगळे लोकप्रतिनिधी, हे महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या शहरामध्ये रस्त्यावर त्या ठिकाणी आंदोलन करायला लागले. तुम्ही मुंबईतली वरळीतली घटना पाहताय. कित्येक तासापासून ट्रॅफिक जाम झाली होती. एका महिलेला घरी जायचं होतं. खरं तर महिला आणि पुरुष प्रत्येकाला संध्याकाळी ऑफिस वगैरे सुटल्यानंतर घरी जायचीच ओढ असते. लहान मुलं असतात किंवा इतर ज्येष्ठ मंडळी घरात असते. नवरा समजा कामावरून येणार असतो. आपल्याला आपली जी जबाबदारी आहे ते घरी जाऊन पूर्ण करायची असते. परंतु तथाकथित राजकीय पक्षांच्या वेगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे नेहमी ट्रॅफिक जाम होते. ज्या पद्धतीनं ट्रॅफिक जाम झाली, या महिलेचा संताप आपण पाहताय की मंत्र्याला शटअप म्हणते, गेट आउट फ्रॉम हिअर म्हणते, इथून तुम्ही निघून जा, तुम्ही जास्त बोलायचं नाही. तुम्ही जी काही ट्रॅफिक जाम केली त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाचं किंवा लोकांचं जनजीवन प्रचंड अवघड झालंय. आणि हे सगळं संताप एका महिलेकडून सत्ताधारी पार्टीच्या त्या आंदोलनामध्ये आणि खास करून मंत्र्याला तिथून हकलण्याची त्या ठिकाणी त्या महिलेची इच्छा आहे. आणि एवढ्यावरच ती थांबली नाही. ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांचा म्हणजे उन्माद रस्त्यावर दिसून येतो आहे, हा कशासाठी आहे? सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करू. परंतु एक महिला शेकडो महिलांवर आणि पुरुषांवर, सत्ताधाऱ्यांवर भारी का पडली? फक्त याच महिलेनं विरोध केला का? तर नाही. बहुतांश पुण्या मुंबईसह मोठ्या मोठ्या शहरामध्ये या लोकांनी लोकांना दाखवण्यासाठी, खरं तर हा फक्त ट्रेंड सेट केला जातोय, विरोधकांच्या विरोधात नरेटिव्ह सेट केला जातोय. आणि त्याचाच परिपाक म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे आंदोलन केलं ते त्यांच्यावरच त्या ठिकाणी उलटलं की काय, असं सुद्धा म्हणता येईल. याच्यापेक्षा परवाची कडी फार भयानक होती. पिंपरी चिंचवडमध्ये विधान परिषदेच्या महिला आमदारांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता आहे आणि त्यांचे जे काही सत्ताधारी पक्षातले 2-3 पक्षाचे म्हणजे पदाधिकारी आणि नगरसेवक, इतर मंडळी होती. आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदार, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, इतर लोकप्रतिनिधी, महापौर यांच्या सहित सगळे. आणि ते घोषणा कुणाच्या विरोधात देत आहेत? सरकारच्या विरोधात. निषेध कुणाचा करतायत? देवेंद्र फडणवीस सरकारचा, मोदी सरकारचा.
आणि हे सगळं करतोय कोण? भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक. म्हणजे आपण काय करतोय हे या लोकांना कळायला सुद्धा मार्ग नाही. म्हणजे हे इतकं वाईट आहे की नारी शक्ती सन्मान जर मोदी साहेबांना कुणाला द्यायचा असेल तर त्या पिंपरी चिंचवडच्या त्या नगरसेवकांना आणि त्या आमदारांना दिला पाहिजे. नारी शक्ती वंदन जर कोणाला करायचं असेल तर रस्त्यावर ट्रॅफिक जाम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना उचकवून लावणाऱ्या त्या महिलेचा केला पाहिजे. पण मला कुठल्या पक्षाविरुद्ध किंवा नेत्यांविरुद्ध बोलायचंच नाही. सर्वसामान्य महिला ती काय कुठल्या विरोधी पक्षाची कार्यकर्ती नव्हती. तर ती एक आई असेल, ती बहीण असेल, ती बायको असेल, ती मुलगी असेल. ती एक स्त्री आहे आणि तिला ट्रॅफिकमध्ये ज्या पद्धतीच्या अडचणी आल्या आणि तिला ज्या पद्धतीनं घरी जायचं होतं आणि तिचं जाणं भारतीय जनता पार्टीच्या मोर्चाने अडवलं. ती पाहायला गेली तर तिथं गिरीश महाजन नावाचे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि ते लोकांना गर्दी करून ट्रॅफिक जाम करतायत. ती म्हणाली गेट आउट. एका महिलेला नारी शक्ती विधेयक अर्थात महिला आरक्षणाचं विधेयक ज्या पद्धतीनं पार्लमेंटमध्ये अपयशी ठरलं आणि त्याचा दोष त्यांना विरोधी पक्षाला काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंच्या सेनेला द्यायचा होता आणि खापर त्यांच्यावर फोडायचं हे भारतीय जनता पार्टीने फिक्स ठरवलं. पण झालं भलतंच. या महिलेनी लोकांचे जे हाल होत आहेत ते तिला पाहवलं नाही आणि तिनं तुम्हाला इथं रस्त्यावर उभे राहण्याचा अधिकार नाही. आणि खास करून पोलीस म्हणजे एका बाजूला ट्रॅफिक जाम झाली, एका बाजूला लोक वैतागलेले आहेत आणि लोक सगळ्या विचारधारेंचे असू शकतात. सत्ताधारी पार्टीच्या पण म्हणजे विचारांचे असू शकतात. पण या लोकांना ज्या पद्धतीचा त्रास झाला आणि तुम्ही शट अप, अजिबात बोलायचं नाही. तुम्ही ट्रॅफिक जर सुरळीत करू शकत नाही तर मग तुम्ही कशाला खाकी वर्दी घातली वगैरे वगैरे तिला तिच्या शब्दातून ते प्रकट करायचं होतं. कदाचित तिची काही भूमिका चुकली असेल पण मला असं वाटतं म्हणजे करायला गेले हनुमान आणि झाला मारुती अशी अवस्था या आंदोलनाची झाली. आणि या महिलेनी दाखवून दिलं की सत्ताधारी कितीही काहीही करत असले मग ते स्टंटबाजी असो किंवा निदर्शन असो, विरोधकांचा खरा चेहरा फाडून जगासमोर आणायचा प्रकार असो किंवा सत्ताधाऱ्यांचाच बुरखा फाडण्याचा प्रयत्न असो, हे सगळं एका महिलेने रस्त्यावर केलं. ती महिला तिला राग जे पार्लमेंटमध्ये विधेयक रद्द केलं त्याचा आला नसेल का? मला हा प्रश्न पडलाय. कारण ज्यावेळेस आपण आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर संतोष शिंदे ऑफिशियलवर चर्चा करतोय, फक्त सत्ताधाऱ्यांना नाव ठेवण्यासाठीच करायची का? हा मला खरं तर रोज प्रश्न पडतो. म्हणून माझी ही चर्चा विरोधकांच्या समर्थनार्थ सुद्धा नाही आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुद्धा नाही. माझी सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने चर्चा. त्या महिलेला सुद्धा महिला आरक्षणाची गरज असेल, महिला आरक्षण विधेयक पास झालं पाहिजे हे तिलाही वाटत असेल. पण आज ती ज्या जीवनाच्या बिलामध्ये, तिच्या दैनंदिन जगण्याच्या प्रवासामध्ये किंवा तिला घरी जाण्याच्या ओढीमध्ये तिला जर अडथळे येत असतील, त्रास येत असेल तर तिनं तिचा राग व्यक्त करणं हे काही चुकीचं आहे का? काही लोकांना तिनं राग व्यक्त केला हे कदाचित आवडलं नसेल. काही लोकांनी तर मी पाहिलं की दीड दमडीच्या पोस्ट अशा सुद्धा केल्या की पूर्वी जे काही मोर्चे मुंबईत झाले होते आणि त्याच्यामुळे जी काही मुंबईमध्ये ते आरक्षणाचं आंदोलन होतं आणि जो काही लोकांना त्रास झाला त्यावेळेस ही बाई कुठे गेली होती. पण लोकांना हे कुठं माहिती की ते मंत्रालयाच्या आसपास बसलेले होते आणि ते 12 महिने 24 तास तिथं म्हणजे संवेदनशील भाग म्हणूनच ओळखला जातो. ही बाई त्या भागात नव्हती, परंतु यांना फक्त ट्रोल करायचंय. हा जरी मुद्दा बाजूला ठेवला तरी सर्वसामान्यांच्या अडचणी ह्या ट्रॅफिक मधून किंवा या सगळ्या गोष्टीतून ज्या पद्धतीचा त्रास होतो तो समोर आला. तिनं जो राग व्यक्त केला, तिच्या मनातल्या वेदना होत्या, ह्या फक्त सत्ताधाऱ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. धन्यवाद.